मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संतोष दिलीप चौधरी यांच्याकडून मुरबाड शहरात श्री गणेश पूजन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे। मोठ्या भक्तिभावाने आणि आपुलकीने दरवर्षी संतोष उर्फ बाबू चौधरी यांच्याकडून गणेश भक्तांना श्री गणेश पूजेच्या विविध साहित्याचे वाटप केले जाते। यावर्षीही मुरबाडचे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्याकडून शहरात श्री गणेश पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे। या पूजा साहित्य उपक्रमाचा शुभारंभ काल नगराध्यक्ष संतोष चौधरी, मुरबाड नगरपंचायत मुरबाड परिवर्तन पॅनलचे गटनेते मोहन गडगे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, सागर चंबावणे, विकास वारघडे, विनायकराव नंदकुमार जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला। जवळजवळ पूजेच्या साहित्याचे 200 किट वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी चौधरी यांनी सांगितले। आज एकंदरीत आम्हा पत्रकारांना आपण इथे बोलवलेले आहात, काय असं आता सध्या गणेशोत्सवाचे दिवस पण आलेले आहेत, काय असा उपक्रम आपण राबवतात? गणेशोत्सवाचे दिवस आले आणि त्या निमित्तानेच आपण दरवर्षी गेल्या हा 3रा वर्ष आहे का आपण गणपती पूजेच्या स्थापनेकरता जे पूजेकरता जो काही साहित्य लागतो पूजनाचा, हा 3रा वर्षी तो साहित्य आपण गेल्या वर्षी आपण जवळजवळ 150 कुटुंबापर्यंत पोहोचलो या शहरामध्ये। आता आपण 200 कुटुंबापर्यंत ते पूजे साहित्याचं वाटप करणार आहोत। आणि मुळात म्हणजे हे करत असताना ही दैविक शक्ती मिळते आपल्याला, हे अजून पुढे ह्या कार्यक्रम कसा वाढवता येईल। आणि हे करत असताना आपण त्या लोकांच्या घरापर्यंत जाणं आणि हे स्वतः जाऊन देणं हे एक आनंदाचा क्षण असतो। आणि त्याच निमित्ताने आपण या शहरातल्या सगळ्या नागरिकांना गौरी गणपतीच्या एक शुभेच्छा दिल्यासारखं आपण वातावरण होतो आणि त्यात एक आनंद मिळतो। याच्या पुढे हा कार्यक्रम चालू राहणार आणि जेणेकरून आपल्याला लोकांच्या दारात जायला संधी मिळते, लोकांच्या आनंदात सामील व्हायला संधी मिळते। आणि या सगळ्या करत असताना आपण आता जे काय पत्रकार बंधू तुम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत पण आहे आणि तुम्हाला सुद्धा या गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या शहरातील नागरिकांना सुद्धा गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। बरं, हे साहित्य तुम्ही तुमच्या प्रभागापुरताच का असेल 20, 25, 30 गणपती असतील, आपण एक साधारणतः एक अंदाज ठेवतो का बाबा आता आपण 200 घरांपर्यंत पोहोचू एवढी आपण व्यवस्था केलेली आहे। तसं सालाबाद प्रमाणे जसं वाढता येईल तसं आपण वाढत जाणार पुढे। पण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।